सत्य साच खरे नाम विठोबाचे भरे येणी तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेनी भाव ज्याची गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेनी तुका मुनी भोळा जिनको जाणे कळी काळा येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेनी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तानुभवाजी सद्गुरुदास तुकामस्तक हे पायावरी या वारकरी संताची जिने पंढरी सारखाची अकोला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरुमान पोजी चरणी साष्टांग मी घातला विढाला कीर्ती जेनी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा भगवंताच्या नामाचं स्वरूप सांगणारा गोड असा चार चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवंताच्या नामाचं स्वरूप सांगतात। एक, भगवंताच्या नामाचा परिणाम सांगतात। दोन, भगवंताच्या नामाची अनुभूती सांगतात। तीन, आणि भगवंताचं नाम घेणाऱ्या नामधारकाचं सामर्थ्य सांगतात। चार, विठ्ठल पवित्र भूमी असणाऱ्या या मेथी या नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय। या वर्षीचं या सप्ताहाचं हे 100वे वर्ष आहे आणि म्हणून शताब्दी महोत्सव म्हणून अत्यंत भव्य आणि दिव्यतेने समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, भाविक मंडळी, या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचं काम करणारी सर्वच पूजनीय मंडळी, विशेष करून विविध क्षेत्रातली उपस्थित असलेली सगळी मंडळी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतोय। या उत्सवाचा आजचा हा दुसराच दिवस माझ्याकडे ही सेवा प्राप्त आहे। विठ्ठल अभ्यास करताना विविध प्रकरणातले अभंग तुकाराम महाराजांचे आपल्याला दिसून येतात। या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी नामाच्या संबंधाने काही अंतःकरणातल्या भावना प्रकट केलेल्या आहेत।
थोडं वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर साधनाचा विचार सांगितलेला आहे. साधन हा शब्द साध्याच्या अपेक्षेने येतो. साध्य कशाला म्हणायचं, साधन कशाला म्हणायचं? जिथं पोहोचायचं आहे त्याला साध्य म्हणायचं आणि ज्याच्या माध्यमातून पोहोचायचं आहे त्याला साधन म्हणायचं. म्हणजे माणसाला साध्यही हवं असतं आणि साधनही हवं असतं. साध्याची निश्चिती माणसाकडे झाली पाहिजे आणि साधनाचीही निश्चिती माणसाकडे झाली पाहिजे. थोडं आणखी वेगळ्या अंगाने बोलायचं झालं तर काही लोकांकडे साध्याची निश्चिती असते पण साधनाचा स्वीकार नसतो आणि काहींकडे साधनाचा स्वीकार असतो पण साध्याची निश्चिती नसते. सोप्या शब्दात बोलायचं झालं तर आपल्याला कुठं जायचंय हे माहीत असतं पण कसं जायचं हे माहीत नाही आणि कसं जायचं हे माहीत असतं पण कुठं जायचं हेच माहीत नाही. विठ्ठल वेगळ्या शब्दामध्ये सांगतो. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की त्याला काय व्हायचं हे माहित आहे पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहित नाही आणि समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे की त्याला काय करतोय हे माहित आहे पण हे केल्याने काय होणार आहे हे माहित नाही. बघा दोन्ही वाक्य जरा बारकाईने ऐका. म्हणजे एक वर्ग असा आहे की त्याला काय व्हायचं हे माहित आहे पण त्याच्याकरता काय करावं लागतं हे माहित नाही आणि दुसरा वर्ग असा आहे की काय करतोय हे माहित आहे पण हे केल्याने काय होणार आहे हे माहित नाही. एका वाक्यामध्ये उदाहरणं देऊन पुढे जातो. पहिला वर्ग असा आहे की काय व्हायचं हे माहित आहे पण त्याच्याकरता काय करावं लागतं माहित नाही. वाक्य पुन्हा एकदा ऐका. काय व्हायचं हे माहित आहे पण त्याच्याकरता काय करावं लागतं हे माहित नाही. अगदी एका वाक्यात उदाहरण देऊ. चौथीतला मुलगा आहे, चौथीचा मुलगा आहे आणि शाळेमध्ये जाऊन आपण चौथीच्या पोराला विचारलं तुला मोठेपणी काय व्हायचं, तो म्हणतो कलेक्टर व्हायचं, रोज शाळा बुडवतो. उदाहरण संपलं. कळालं का? पहा, म्हणजे काय व्हायचं हे माहित आहे पण त्याच्याकरता काय करावं लागतं हे मात्र माहित नाहीये. मग कसं जमणार? आता दुसरा प्रकार सांगतो. दुसरं वाक्य काय होतं? काय करतोय हे माहित आहे पण हे केल्याने काय होणार आहे हे माहित नाही. साधं उदाहरण देतो. आम्ही एखाद्याच्या घरी जातो. घरी गेल्यानंतर आम्ही विचारत असतो कसं चाललंय, काय चाललंय, किती मुलं आहेत, किती मुलं आहेत, आम्ही विचारत असतो. आम्ही विचारत असतो म्हणण्यापेक्षा आम्हाला हे विचारावंच लागतं. आम्हाला हे विचारावं लागतं म्हणण्यापेक्षा हे ज्याला विचारायला येतं त्यानंच महाराज व्हावं. अलीकडल्या काळामध्ये आम्हाला आता घरी गेल्यानंतर विचारावं लागतं कसं चाललंय बाबा, काय चाललंय, किती मुलं आहेत, किती मुली आहेत, काय आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळं विचारावं लागतं. मी आपल्या एका घरी गेलो, त्यांना विचारलं किती मुलं आहेत. त्यांनी सांगितलं 2 मुलं आहेत. म्हटलं काय करतोय थोरला? समोरच होता. ते म्हटले हे समोर आहे, त्याला विचारा तुम्ही. मी आपलं त्यांना विचारलं का रे बाबा काय करतोय? तो म्हटला 12वीची परीक्षा चालू आहे. आता ऐका नीट. मी त्याला विचारलं काय चाललंय? त्यानं सांगितलं 12वीची परीक्षा चालली आहे. आपसूक एक प्रश्न पुढचा मी विचारणार, तुम्ही तोच विचारणार. मी त्याला विचारलं काय चाललंय? तो म्हटला 12वीची परीक्षा चालू आहे. मी त्याला लगेच दुसरा प्रश्न विचारला पुढं काय ठरवलंय? विचारतो ना माणूस. 12वीची परीक्षा देतोय म्हटल्यानंतर मी त्याला विचारलं पुढं काय ठरवलंय? तो म्हटला बघू जमल तसं. हे काही उत्तर आहे का मला सांगा? 12वीच्या विद्यार्थ्यांनी बघू जमल तसं हे उत्तर देण्याने काय अर्थ आहे का? 12वीचं वय हे टर्निंग पॉइंट असतं, ज्याला महत्वाचं वर्ष म्हटलं जातं. ठरवावं लागतं की आम्हाला काय व्हायचं आहे. थोडक्यात काय काय करतोय हे माहित आहे पण हे केल्याने काय होणार आहे हेच माहित नाही. विठ्ठल याचा अर्थ साध्याचीही निश्चिती हवी आहे आणि साधनाचाही स्वीकार हवाय. म्हणजे कुठं जायचं हेही माणसाला कळालं पाहिजे आणि कसं जायचं हेही माणसाला कळालं पाहिजे. दोन्ही प्रश्नाकडे जरा बारकाईने लक्ष द्या. पहिला प्रश्न आहे कुठं जायचं आणि दुसरा प्रश्न आहे कसं जायचं. आता थोडस या 2 प्रश्नाकरता तुकाराम महाराजांच्या चरित्रातले 2 भाग सांगतो. पहिला प्रश्न माझा होता कुठं जायचं. याच्याकरता तुकाराम महाराजांचं ज्ञानशास्त्रीय भूमिकेतलं चरित्र वाचा आणि दुसरा प्रश्न होता माझा कसं जायचं. याच्याकरता तुकाराम महाराजांचं भक्तिशास्त्रीय भूमिकेतलं चरित्र वाचा. मी दोन्ही चरित्राचे दाखले देतो. पहिला प्रश्न आहे कुठं जायचं. तुकाराम महाराजांच्या थोड्या आध्यात्मिक चरित्राकडे या. काय झालं? तुकाराम महाराजांचं जे घर देहूमध्ये आहे त्या देहूतल्या घराच्या कट्ट्यावर तुकाराम महाराज बसलेले होते आणि मग लोक येत जात होते. तुकाराम महाराज त्यांना बोलवायचे आणि ते एखाद्या माणसाला बोलवून सांगायचे अहो इकडे या. तो मनुष्य म्हणायचा काय महाराज का बोलवलं? महाराज म्हणायचे काही नाही, एक काम करा मला माझ्या घरी नेऊन सोडा. तो माणूस हसायचा, निघून जायचा. पुन्हा आणखीन कोणाला तरी महाराजांनी बोलवायचं. महाराजांनी सांगायचं हो इकडे या, मला माझ्या घरी नेऊन सोडा. बराच वेळ झालं. एका माणसाने विचारलं महाराज तुम्ही घरातच आहात ना? घरात असलेल्या माणसाने कुठं म्हणायचं असतं का घरी नेऊन सोडा? घरातच आहात ना? घरी बसलेल्या माणसाने घरी नेऊन सोडा हे म्हणणं काही योग्य आहे का? जरा थोडं पुढलं बोलू. मान्य आहे काही लोकांना संध्याकाळच्या वेळेला घरी नेऊन सोडावं लागतं. आम्हाला
कळालं का तुम्हाला आता हे बोलणं? काही काही हे सामाजिक काम तुम्ही बऱ्याचदा संध्याकाळच्या वेळेला करता. बाबा रस्त्यावर पडण्यापेक्षा तुझ्या घरी जाऊन पड असं म्हणून आपण बऱ्याच लोकांना उचलून त्यांच्या घरी पोच करतो. पण तुकाराम महाराजांसारख्या महात्म्यांनी असं म्हणायची गरज आहे का, मला माझ्या घरी नेऊन सोडा, घरी नेऊन सोडा? महाराजांना विचारलं, महाराज घरातच आहेत ना, आणखीन कोणत्या घरी जायचं आहे? जरा बारीक आहे का? तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा ज्या 4 भिंतीच्या घराला तो घर म्हणतो, या घराला मी घर म्हणायला तयारच नाही. उलट या 4 भिंतीच्या घराची आसक्ती संपल्यानंतर ज्या घराला सुरुवात होते त्या घराला मला जायचं आहे. या घराचा विचारच नाहीये. हे 4 भिंतीचं घर तुला घर वाटायला लागलं, पण मला मात्र हे घर नाहीये. याच्याही पलीकडे एक घर आहे, त्या घराला मला जायचं. महाराजांना विचारलं, महाराज म्हणजे हे घर तुमचं नाहीये? महाराजांनी सांगितलं, घराचं काय घेऊन बसला? घरही माझं नाहीये, जागाही माझी नाहीये, देशही माझा नाही. महाराजांचा आंधळा पांगळा फार गोड आहे. देशविषण हे माझा आम्हाला डबल उत्तरी लागते, तुम्हाला बरोबर माहिती आहे. ज्या त्या महाराजाला काय लागतंय हे ज्याला माहिती त्यालाच मृदंगाचार्य म्हणाला. आता आम्हाला काय लागतं हे माहिती आहे, ते महाराजांना काय लागतं तेही तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे ते सगळं माहिती आहे. आता मला जे बोलायचं ते पुढे ऐका. महाराज सांगतात, देश विषण हे माझा सहज फिरत आलो. महाराज सांगतात, हा देश माझा नाहीये. अरे बाबा, ज्या घराचा तू म्हणायला लागला, हे घरही माझं नाहीये, ही जागाही माझी नाहीये, हा देशही माझा नाही. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, म्हणजे देहू मधली जागा माझी नाही म्हणतात. मला वाटतं देहू मधली जागा माझी नाही हे म्हणण्याकरता तुकाराम महाराजच पाहिजे. तिथं इंचावर भांडणं चालत आता देहू मध्ये. पण महाराज सांगतात ही जागा माझी नाही. महाराजांना विचारलं वेश? महाराज म्हणतात वेशही माझा नाही. वेश या शब्दाचा अर्थ देह. महाराज म्हणतात हा देह माझा नाही. का माझा नाही? एक व्यवहारातलं वाक्य सांगतो. आपण सगळी ग्रामीण भागातून शेतकरी मंडळी आहोत.
आपल्याकडे एक शब्द आहे, 5 शेतकऱ्यामध्ये जर एखादी विहीर असेल तर त्याला सामायिक विहीर म्हटलं जातं. त्याच्यावर कोणी एकाने मालकी हक्क सिद्ध करायचा नसतो, कारण ती सगळ्यांच्या मालकीची असते. तसं तुकाराम महाराज सांगतात, या देहावर अनेकांचा मालकी हक्क आहे. आई मुलाच्या संबंधाने म्हणते हा देह माझा, वडील म्हणतात हा देह माझा, बायको म्हणते हा देह माझा, मुलगा म्हणतो हा देह माझा, भाऊ म्हणतात हा देह माझा, मित्र म्हणतात हा देह माझा. या देहात असलेला जीव म्हणतो हा देह माझा, आणि स्मशानातला अग्नी सुद्धा म्हणतो हा देह माझा. जर इतके याला वाटेकरी असतील तर तुकाराम महाराज सांगतात, मी कशाला माझं म्हणून देश विष्णू हे माझा. महाराजांना विचारलं, महाराज इथं आलातच कसं? महाराजांनी सहज उत्तर दिलं, सहज फिरत आलो. हे किती गमतीच आहे पहा, सहज आलो. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, आलो म्हणायचं पुन्हा सहज म्हणायचं. खरं पाहायला गेलं तर माणूस सहज येत नाही, काहीतरी हेतू ठेवूनच येत असतो, सहज येत नाही. बरं, हे सहज येणं म्हणजे जन्म मरणाला येण्याला सहज कसं काय म्हणतील? एका गावावरून दुसऱ्या गावाला सहज आलो, इतकं सहज नाहीये. जन्म मरणासारखी गोष्ट असताना सुद्धा महाराज म्हणतात सहज फिरत आलो. कुणीतरी महाराजांना विचारलं, महाराज इथं आलेला आहात ना? हो. मग राहा ना, उगी जायचं 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 का म्हणायला लागला? हे गमतीने वाक्य सांगू, बारीक आहे का? ज्यांची जाण्याची वेळ झाली त्यांना सुद्धा जाऊ वाटेना, तुम्ही का जायचं जायचं म्हणायला लागला? तुम्ही का म्हणायला लागला जायचं जायचं? महाराजांनी सांगितलं, काय करू? राहिलो असतो, पण करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिला. कोणावर सत्ता करू? कोणी ऐकत नाहीये माझं. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज कोण ऐकत नाही? गावातली लोक ऐकत नाहीत का घरातली लोक ऐकत नाहीत? काही काही लोकांना असं वाटत असतं गावातील सगळ्या लोकांनी माझं ऐकावं, पण गावातली लोक म्हणत असतात घरातले ऐकतात का बघा, मग गावातल्याचा विचार करू. मग गावातले ऐकत नाहीत का घरातले ऐकत नाहीत? तुकाराम महाराजांनी सांगितलं, गावातली सोडा, घरातली सोडा. ज्या इंद्रियांना मी माझं म्हणायला लागलो ती इंद्रियच माझं ऐकत नाही. पाय डोळे म्हणतात माझी, ती कैसा मोकरी. मी म्हणायला लागलो माझे पाय, म्हणायला लागलो माझे डोळे, म्हणायला लागलो माझे कान, म्हणायला लागलो माझे हात, म्हणायला लागलो माझं पोट. हे आपली इंद्रिय आपलं ऐकतात का? हो, आपले पाय आपले ऐकतात. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलंय, पाय वांछिती गती, हस्त वांछिती खेळा, रूप पहावया डोळा, उदर वांछिती पूर्ण अन्न, केवी एका गेहापती कोटा सोडती तुळी. नाथांची भाषा. एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, पाय वांछिती गती, पायाला नेहमी फिरायला आवडतं. बघा, माणूस बसतो, उठून जातो, पुन्हा येतो, पुन्हा बसतो. पाय आपला ऐकणं शक्य आहे का? पण जर पाय आपला ऐकत असतील तर मी मेथीकरांना आत्ताच सांगतो, आत्ताच पायाला सांगा 2 तास हालायचं नाही. मी बघतो मेथीतले पाय कसे आहेत. शक्य आहे का? 2 तास मांडी घालून बसणं माणसाला शक्य आहे? माणूस उठतो, बसतो. काही काही ठिकाणी असे पाय पसरून बसतात, काही काही ठिकाणी आपली मांडी दुसऱ्याच्या मांडीवर जातात. आमच्याकडे तर एक मनुष्य दोन्ही गुडघे पुढे केले आणि मुडकं त्याच्यात घातलं. ही बसायची पद्धत आहे. कधी कधी अशी विचित्र पद्धत. त्याचं कारण पाय. हाताचं वेगळं असतं. हस्त वाटते खेळा. मागचा माणूस पुढच्या माणसाला डोचत राहत असतो. हस्त वाटते खेळा. काही काही माणसं आपल्याकडे आता मुद्दा पटला की टाळी वाजवायची सवय. आम्ही एकदा नाशिक भागामध्ये गेलो, एका गावामध्ये एका माणसाला मुद्दा पटला की चापट मारायची सोय. स्वतःच्या मांडीवर नाही, दुसऱ्याच्या. हे किती विचित्र आहे. काही माणसाच्या हात गप्प असतात. प्रत्येकाचा आता कृष्ण महाराजांना अनुभव असेल, ते मृदंगाच्या जवळ, आता हे बरं आहे स्टेजवर असल्यामुळे तुम्ही बरेच लांब आहे, काही काही माणसं मृदंगाच्या जवळ बसलेली असतात त्या थुमाच्या बाजूने. आता महाराज कणिक वाजवतात, ते कणिक लावतात त्या थुमाला, आणि मग ती लावल्यानंतर वाजवताना ती कणिक उडते. ती जी बसलेली माणसं असतात कणेजवळ, ती बसलेला, आम्ही कीर्तन करत असतो, तो बसलेला माणूस कणिक गोळा करत असतो थुमाजवळ. काही कारण नाही बरं का, त्यानं कणिक गोळा करावा असं अजिबात त्यांचं म्हणणं नाही, पण ती बसल्या बसल्या ती कणिक गोळा करत, आणि ती कणिक गोळा करून गप बसत नाही, त्याचं कुत्रा बनवून. आम्ही कीर्तन करत असतो, त्या हाताने ते उद्योग चाललेले असतात. याचं कारण हात गप बसत नाहीत. हस्त वांछिती खेळा, नात्राय सांगतात. उदर वांछिती पूर्ण अन्न, पोट म्हणता अगोदर भरलेलं असावं, मग बाकी काय असेल ते असेल. एकनाथ महाराजांनी दृष्टांत असा दिला, केवी एका गेहापती बहुता सवती तुळी. एकाच ठिकाणी असलेल्या देहाच्या ठिकाणी ही सगळी इंद्रिय ओढाओढी करायला लागली. तुकाराम महाराज सांगतात, पाय डोळे म्हणता माझे, तेही कैसा मोकलिलो. महाराज सांगतात, माझ्या लक्षात आलं की ज्या अर्थी इथं माझं कोणी ऐकत नाहीये, त्या अर्थी हा माझा स्वदेश नाही, हा परदेश आहे. म्हणून परदेशी नाही कोणी, अंध पांगुळ झालो. माझी एकच इच्छा आहे, आता माझी करी चिंता, दान देई भगवंता, मला माझ्या घरी घेऊन चला, मला माझ्या घरी घेऊन चला.
एकाने विचारलं, महाराज एवढा वेळ झाला तुम्ही घरी चला, घरी घेऊन चला, घरी घेऊन चला म्हणायला लागला, तुम्हाला ज्या घरी जायचं आहे त्या घराचा काहीतरी पत्ता सांगा, कमीत कमी त्या घराचा रंग सांगा, दरवाजा सांगा, खिडक्या सांगा, आकार सांगा, काहीतरी पत्ता असावा ना. आपल्याकडे पत्ता सांगितला जातो घराचा, काही ना काहीतरी पत्ता असतो. अलीकडल्या काळामध्ये त्याला इंग्रजीमध्ये ऍड्रेस कार्ड म्हटलं जातं, ते असतात बघा, खिशात असतात. आता अलीकडे काळामध्ये आम्हा महाराज लोकांच्या खिशात जास्त आहेत, कीर्तन झाल्यावर वाटायला लागतात म्हणून ठेवले जातात. आता अलीकडे त्याचे पत्ते असतात, काहीतरी पत्ता सांगा. बरं, काही काही माणसं अशी गमतीचे पत्ते सांगतात. मला एकाने कीर्तनाची तारीख दिली, ते फोनवर तारखा देतात अलीकडे. म्हणजे बऱ्याचदा पूर्वी मात्र प्रत्यक्ष भेटून तारखा असायच्या. त्यामुळे काय व्हायचं की त्या महाराजांच्या लक्षात यायचं की आपल्याला कोणत्या गावाला जायचं आहे, आणि त्या गावकऱ्यांच्या लक्षात यायचं की आपल्या गावात कोणते महाराज येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भेटून तारखा असायच्या. आता आली काय झालं आवाज, मी पुढे येऊ का? मी बरंच पुढे येतोय तरी आता ही सवय नाही, त्याला काय करा. हा कसं असं फिरत फिरत बोलायची काय सवय लागली, पाठ करून आलेलो नाही मी. त्यामुळे विठाला महाराज सांगतात की काहीतरी पत्ता सांगा, काहीतरी घराला पत्ता असेल. महाराजांनी सांगितलं ज्या घरी मला जायचंय त्या घराला भिंतच नाही तर रंग लावायचा कुठून म्हटले. महाराज भिंत नाही, भिंत नाही, रंग नाही, आकार नाही, असं घर आहे तरी नेमकं कोणतं? निरंजनी आम्ही, निरंजनी आम्ही घर निराकार निरंतर राहिलोसे. तुकाराम महाराज सांगतात आम्हाला ज्या घरी जायचंय त्या घराचा पत्ता असा आहे, निरंजनी आम्ही बांधलेले घर. निरंजनी या शब्दाचा अर्थ निर्गुण, निराकार, निरवयव अशा पद्धतीची जी ब्रह्मस्थिती आहे, जीवाचं मूळ गंतव्य तिथं आहे. मुळात जीवाचं मूळ पोहोचणं तिथं आहे. महाराज सांगतात आम्हाला त्या घरी जायचंय, ब्रह्मस्वरूपतेला जायचंय. आता ऐका, कुठं जायचं या प्रश्नाचं उत्तर भेटलं. दुसरा प्रश्न कोणता होता? कसं जायचं. आता निर्गुणाच्या ठिकाणी जायचं असेल तर कसं जावं लागेल? एकनाथ महाराजांची हरिपाठातली भाषा आहे, निर्गुणी पावलो सगुणी भजता, विकल्प धरिता जीवा झडे. निर्गुणापर्यंत आम्ही पोच झालो. कसं पोच झालो? सगुणी भजता. थोडक्यात सगुणाच्या भजनाने निर्गुणापर्यंत जावं लागतं. ऐका, मी अनेक प्रमाणात या संबंधाने देईन. सगुणाचं भजन आम्हाला निर्गुणापर्यंत घेऊन जातं. थोडं आणखीन सोप्या शब्दात बोलायचं झालं तर निर्गुण या शब्दाचा अर्थ मोक्ष आणि सगुण या शब्दाचा अर्थ नाम. त्यामुळे सगुणातून निर्गुणाला पोहोचणं म्हणजे मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची या स्थितीमध्ये आहे. थोडक्यात कुठं जायचं? मोक्षाच्या ठिकाणी जायचं, ब्रह्मस्वरूपतेच्या ठिकाणी जायचं. कसं जायचं?
भगवंताच्या नामाच्या माध्यमातून जायचं. जगद्गुरु तुकोबरायांचं भक्तिशास्त्रीय भूमिकेतलं चरित्र ऐका. असं सांगतात की तुकाराम महाराजांचे शब्द स्वतःचे असे आहेत, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. महाराज स्वतः सांगतात, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से. अशी महाराजांचे शब्द स्वतः दिसून येतील. म्हणून तुकाराम महाराज अखंड भगवंताच्या नामचिंतनामध्ये. वैकुंठशी जगन्नाथांना पवार एक वाक्य सांगायचे. आता जगन्नाथांना कोणी किती ऐकलंय मला माहित नाही, पण वारकरी संप्रदायातली थोडी निवृत्ती होऊन गेली. अण्णा असं म्हणायचे, तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही. आम्ही जरी फार प्रत्यक्ष ऐकलं नसलं तरी अलीकडल्या काळामध्ये त्यांचं जे थोडंफार मी युट्यूबला ऐकतो, थोडंफार युट्यूबला ऐकतो म्हणजे युट्यूबला जे थोडंफार ऐकण्यासारखं आहे अलीकडल्या काळात ते असंच आहे. तर मी त्यांचं जे काही थोडंफार ऐकलं त्याच्यामध्ये, कारण अलीकडल्या काळात युट्यूबच्या काळामध्ये सुद्धा फार विचित्र आहे. म्हणजे काही काही ते थंबनेल इतके विचित्र टाकतात. एकाने कीर्तनाला थंबनेल टाकलं होतं, तडका कीर्तन. कीर्तन कुठे तडका असतं, काही टाकत राहतात. आळंदीतलेच अभिमन्यू महाराज एक माझे एक चांगले मित्र आहेत. तर अन्य काही मंडळींची चाली आवडतात म्हणून मी एका गायकाचं नाव सर्च केलं की त्यांची चाल ऐकावी म्हणून. तर त्यांच्या नावापुढं असं लिहिलं होतं, भयानक चाल. आता चाल कुठं भयानक असते होय? हा, एखाद्याच म्हणणारा भयानक असेल, चाल कुठं भयानक असते का? काही टकत राहतात. पण अण्णा एक वाक्य सांगायचे, ते असं म्हणायचे, तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही. आणि पुढलं वाक्य त्यांचं असायचं, आमची वाचा नाम घ्यायला तयार नाही. असं म्हणायचे, तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही. अखंड नामस्मरणामध्ये जागृती स्वप्नी पांडुरंग असं तुकोबरायांचं चरित्र आहे. आणि मग अखंड नामचिंतनामध्ये असलेले तुकाराम महाराज, सेवितो हा रस वाटितो अनेका असं म्हणणारे तुकाराम महाराज, एक मनुष्य तुकाराम महाराजांच्या जवळ गेला आणि तुकाराम महाराजांना म्हणायला लागला, महाराज पोहोचायचंय निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी. कशा पोहोचायचं? तर भगवंताच्या नामाच्या माध्यमातून पोहोचायचं. तुम्ही जे भेटे त्याला असं सांगता, नाम घ्या नाम घ्या नाम घ्या, परंतु साधनाचा स्वीकार, साधनाचं स्वरूप कळल्याशिवाय घेता येत नाही. आम्ही ज्या नामाचा स्वीकार करावा असं तुम्हाला वाटतं ते नाम नेमकं आहे तरी कसं सांगा. ते सत्य आहे का असत्य आहे, खरं आहे का खोटं आहे, चांगलं आहे का वाईट आहे, सोपं आहे का अवघड आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तर अभंगात सत्य.
स्वरूप कसं आहे? सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. 4 शब्द एकत्रित घ्या. सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि बरं आहे. भगवंताचं नाव सत्य आहे 1, साच आहे 2, खरं आहे 3, बरं आहे 4. आता सत्य म्हणजे काय, साच म्हणजे काय, खरं म्हणजे काय आणि बरं म्हणजे काय, एका वाक्यात अर्थ सांगतो. सत्य शब्दाचा अर्थ काय 2-3 पद्धतीने ऐका. थोडासा वेदांतातला विचार सांगतो. वेदांत शास्त्र असं सांगतात, जिथं भेद नाही, परिच्छेद नाही, अभाव नाही, त्याला सत्य म्हणा. म्हणजे स्वगत सजातीय विजातीय भेद नाही, कालपरिच्छेद वस्तुपरिच्छेद देशपरिच्छेद नाही, प्रागभाव प्रद्भवसाभाव आणि अन्योन्य अभाव नाही, त्याला सत्य असं म्हटलं जातं. आता भेद का नाही, परिच्छेद का नाही आणि अभाव का नाही? भगवंताचं नाम एक आहे म्हणून भेद नाही, भगवंताचं नाम व्यापक आहे म्हणून परिच्छेद नाही आणि भगवंताचं नाम भावरूप आहे म्हणून अभाव नाही. आहे, भेद नाही, परिच्छेद नाही, अभाव नाही म्हणून त्याला सत्य म्हणा. हा झाला एक विचार. थोडासा अवघड वाटत असेल, आता दुसरा सांगतो. ज्ञानोबांनी फार गोड वर्णन केलं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला सत्य म्हणा. बाकी सगळ्याचा नाश होईल. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम नाटे ते बरोबर. ज्ञानोबा बोलतात शरीराचा नाश होणार आहे, संपत्तीचा नाश होणार आहे, पण भगवंताच्या नामाचा मात्र कधीही नाश होत नाही म्हणून त्याला सत्य म्हणा. किती गोष्टी झाल्या? भेद नाही म्हणून सत्य म्हणा, परिच्छेद नाही म्हणून सत्य म्हणा, अभाव नाही म्हणून सत्य म्हणा, नाश नाही म्हणून सत्य म्हणा. आता थोडा आणखीन पुढे बोलतो. काही नाही, भगवंताच्या नामाला सत्य का म्हणा? प्रत्येक क्षणाक्षणाला याची गोडी वाढते आहे म्हणून याला सत्य म्हणा. प्रत्येक क्षणाक्षणाला याची गोडी वाढते आहे. विकेशी सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस सेवा विहे रसना येराव साविटे आणि घेता घोटे अधिक हे. किती जरी भगवंताचं नाम घेतलं तर याची गोडी प्रत्येक क्षणाक्षणाला वाढते. आता थोडं एक वाक्य सांगतो. प्रपंच त्याला म्हणतात की जिथं ज्याच्यात घट आहे आणि परमार्थ त्याला म्हणतात की ज्याच्यात वाढ आहे. पडते का बघा? परमार्थामध्ये वाढ असते. समजा आम्ही इथं आलो आणि शताब्दी महोत्सव हा सगळा बघितला आणि आम्ही आमचं आपल्या सगळ्या गावकऱ्यांना म्हणायला लागलो जाताना, खूप छान नियोजन केलंय, फार सुंदर केलं. गावकरी काय म्हणते, महाराज आम्ही केलंय पण आमच्या डोक्यात असं आहे याही पेक्षा आणखीन पुढे काही चांगलं करता येईल का, याही पेक्षा आणखीन चांगलं करता येईल का, म्हणजे परमार्थाच्या बाबतीत याही पेक्षा आणखीन चांगलं करता येईल का, असा मनामध्ये प्रश्न असतो. समजा एखाद्या माणसाला 2 मुलं आहेत, त्याच्या थोरल्या मुलाच्या लग्नाला आम्ही गेलो, 5-50 लाख रुपये त्या मुलाच्या लग्नाला त्यांनी खर्च केला आणि मग आम्ही त्याला आपलं सहज विचारलं, थोरल्या मुलाचं एवढं लग्न मोठं केलं तर धाकट्याचं किती मोठं असेल? तो वरबाप म्हणतो, महाराज काय असेल ते थोरल्यात, धाकट्याचं एवढं मोठं करणार नाही, धाकट्याचं उभं उरकून घेणार आहे, फार मोजकी 10-5 माणसं बोलवणार आणि लग्न लावून देणार. काय करायचंय ते थोरल्या लग्नात केलंय, आता पुढे काही करायचं नाहीये. याचा अर्थ प्रपंचामध्ये पुन्हा काही नको असं म्हटलं जातं. तो प्रपंच आहे पण पुन्हा पुन्हा हेच हवं असं म्हटलं जातं. सुख घडघडी सुख घडोघडी वाढू लागे. प्रत्येक क्षणाक्षणाला त्याच्यामध्ये वाढ आहे. आता ऐका, प्रत्येक क्षणाक्षणाला याच्यात वाढ आहे म्हणून याला सत्य म्हणा. आता काय काय गोष्टी झाल्या? भेद नाही म्हणून सत्य म्हणा, परिच्छेद नाही म्हणून सत्य म्हणा, अभाव नाही म्हणून सत्य म्हणा, नाश नाही म्हणून सत्य म्हणा, याचा कधी कंटाळा येत नाही म्हणून सत्य म्हणा, याच्यातली गोडी प्रत्येक क्षणाक्षणाला वाढते आहे म्हणून याला सत्य म्हणा. भगवंताचं नाम कसं आहे? सत्य. हा एक शब्द संपला. आता दुसरा शब्द साच. आपल्याला किती शब्द ऐकायचे? 4. सत्य, साच, खरं आणि बरं. पहिला शब्द संपला, सत्य. आता दुसरा शब्द आहे साच. साच कशाला म्हणायचं? मराठी शब्दकोशामध्ये साच या शब्दाचा अर्थ आहे चांगलं. तुकाराम महाराज सांगतात, नाम चांगले चांगले माझे कणकी राहो भले, किंवा कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. थोडं आणखी पुढे बोलू. चांगला हा शब्द या जगामध्ये जर कशाला लागू पडत असेल तर तो केवळ भगवंताच्या नामाला. ऐका, सामान्य माणसाचा चांगला शब्द वेगळा आहे आणि साधू संतांनी सांगितलेला चांगला शब्द वेगळा आहे. जरा थोडं पुढे बोलतो. आपण जरी एखाद्याला चांगलं म्हटलं
तरी ते आपल्या दृष्टीने कायमच चांगलं असतं अशातला काही नाही. कळलं का? बघा, आपण जरी एखाद्याला चांगलं म्हटलं तरी आपल्याला आज जे चांगलं वाटलं ते उद्या चांगलं असेल असं सांगता येत नाही, किंवा उद्या जे चांगलं वाटलं ते परवा चांगलं असेल असं सांगता येत नाही, किंवा आपल्याला जरी एखादी चांगली गोष्ट वाटली तरी आपल्या जवळच्याला शेजारच्याला ते चांगलंच वाटलं असं सांगता येत नाही. चांगला शब्द आपल्या दृष्टीने परिच्छिन्न आहे. नाही म्हटलं तर एक साधं उदाहरण देतो. काही काही माणसं बोलताना बघा, आम्हाला म्हणजे आमच्या बरोबर असणारी मंडळी, समजा आता आमच्या हनुमान महाराज माझ्या बरोबर आले, शशकांत भाऊ इथं आलेली आहेत, ही सगळी मंडळी जवळची आहेत, नेहमी कीर्तन माझी ऐकतात अशी सगळी मंडळी आहेत. समजा एखाद्या वेळेस जर त्यांना कीर्तन फार आवडलं की नाही तर ती जवळची माणसं म्हणतात काही म्हणा पण आज मात्र चांगलं झालं कीर्तन, आज म्हणजे कालचं वाईट होतं कालचं. एखाद्या वेळेस असं घडतं, जवळ कधी कधी बोलता बोलता म्हणतात आज काहीतरी वेगळंच होतं महाराज, आज चांगलं वाटलं. म्हणजे आम्हाला जरी आज ते वाटलं तर ते काल असेल असं सांगता येत नाही, उद्या तसंच असेल असं सांगता येत नाही. आपला चांगला शब्द हा परिच्छिन्न आहे आणि संतांनी वापरलेला नामाचा चांगला शब्द हा व्यापक आहे. आणखी एक गमतीन उदाहरण देतो. असं आहे महाराज की बऱ्याच वेळेला आपण जे चांगलं म्हणतो की आपण जे चांगलं म्हणतो चांगला शब्द इतका सामान्य करून टाकलाय की आपल्या मुखातून कधीही चांगला शब्द बाहेर पडतो, कशालाही चांगला बाहेर शब्द पडतो. कधी कधी ते चांगलं असतंच असं नाही पण बळच चांगलं म्हणायला लागतो आपण. कधी कधी असंही होऊन जातं. नाही कळालं, साधं उदाहरण देतो. आम्ही एका गावात कीर्तन करून गेलो. कीर्तन करून गेल्यानंतर सप्ताह झाल्यावर त्या गावातल्या एका माणसाचा मला फोन आला आणि तो म्हटला, महाराज तुम्ही आमच्या गावात आला होता कीर्तनाला. म्हटलं हो, तुमचं कीर्तन चांगलं झालं. म्हटलं धन्यवाद. तो म्हटला नाही महाराज, संपूर्ण सप्ताहामध्ये तुमचं एकट्याच कीर्तन चांगलं झालं, तुमच्यासारखं चांगलं कोणाचं झालं नाही, एकट्याचं चांगलं झालं. मला फार आनंद वाटला. का? माझं कीर्तन चांगलं झालं याचा जेवढा आनंद आहे त्याच्यापेक्षा अख्ख्या सप्त्यात सगळ्यापेक्षा माझं चांगलं झालं याचा जास्त आनंद आहे मला. मला बरं वाटलं. मी काय केलं, त्या सप्ताहाची जी कमिटी असते त्या कमिटीच्या अध्यक्षांना फोन लावला. मी माघारी फोन लावला. त्या अध्यक्षांनी माझा फोन बघितल्याबरोबर ते जरा पहिल्यांदा घाबरले. याचं कारण असं आहे, एखादा कीर्तनकार कीर्तन करून गेल्यानंतर जर माघारी त्याचा फोन आला, आता तुम्हाला कळालं, दोघा तिघांना कळालं, तर ते सप्ताहवाले घाबरतात. पण त्या कीर्तनकारांचे फोन कधी कधी मंडपाच्या बाहेरूनच येतात लगेच. ते काही घरापर्यंत वाटही बघत नाही जाऊ द्यायचे. ते तिथंच मग एवढं होतं तसं झालं असं कसं, मग ते म्हणतात कोण मध्यस्थी त्याला शोधा, असं केलं जातं. असे फोन येतात. त्या कमिटीच्या अध्यक्षांना जरा भीती वाटली. त्यांनी एकदम मला विचारलं, का महाराज काय? म्हटलं काही नाही, झाला का सप्ताह? म्हटलं झाला. म्हटलं कशी कीर्तन झाली? चांगली. म्हटलं माझं कसं झालं? तो म्हटलं चांगलं. म्हटलं नाही, तुमच्या गावातल्या अमुक अमुक माणसाचा फोन आला होता. तो म्हटलं काय म्हणत होता? नाही माझं कीर्तन चांगलं झालं, अख्ख्या सप्ताहामध्ये माझं सगळ्यात कीर्तन चांगलं झालं असं म्हणत होता. त्या अध्यक्षांनी सांगितलं, महाराज तुमचं कीर्तन चांगलं झालं पण ज्या माणसाने तुम्हाला फोन केला त्याचं फार मनावर घेऊ नका, ती सगळ्याच कीर्तन करायला असं म्हणताय, तुम्हाला म्हणतो याच्यातला भाग नाही. काही काही लोकांना अशी सवय लागलेली असते. चांगला हा शब्द आपण इतका सामान्य करून टाकलाय. पण तुकाराम महाराज म्हणतात, या जगात जर काही चांगलं असेल तर ते केवळ नाम आहे, म्हणून त्याला साच असं म्हणा. सत्य कळालं, साच कळालं. आता तिसरा मुद्दा खरं. खरं कशाला म्हणायचं? मी महाराजांचं एकच प्रमाण देतो, विस्तार करत नाही. तुका म्हणे तुझी खरा आणि यर वावोगा पसारा. महाराज सांगतात, एका भगवंताच्या नामाशिवाय अन्य सगळा पसार आहे. दुसरं प्रमाण देतो, अवघाची आकार ग्रासलीला काळे, एकची निराळे हरीचे नाम. या सगळ्यांपासून बाजूला एक फक्त भगवंताचं नाम आहे, म्हणून त्याला खरं म्हणा. किती गोष्टी झाल्या? 3. सत्य कळालं, साच कळालं, खरं कळालं. आता एकच शब्द राहिला, कोणता? बरं. हे बरं म्हणजे काय? सोपं. बरं या शब्दाचा अर्थ सोपं. रामकृष्ण हरी हे नाव कसं आहे? सोपं आहे. नाम सोपं आहे, परिणाम मात्र महान आहे. राम म्हणता रामाची वैजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. त्यामुळे भगवंताचं नाम अत्यंत सोपं आहे. कसल्याही पद्धतीचा त्रास नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहिजे उद्धरती. आणि म्हणून सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि बरं आहे. अशा भगवंताच्या नामाचा परिणाम काय? अभंगाचं दुसरं चरण.
विठ्ठसाच खरे नाम विठोबाचे बरे येणी तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेनी विठाला विठाला विचार आतापर्यंत आपण करून आलो. भगवंताचं नाम सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि बरं आहे. आता भगवंताच्या नामाचा परिणाम आपल्याला कळून घ्यायचा आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये परिणाम सांगतात येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. जरा बारीक ऐका. भगवंताच्या नामाचा परिणाम काय? तुकाराम महाराज सांगतात बंधने तुटती हा भगवंताच्या नामाचा परिणाम आहे. थोडं एक गमतीने वाक्य सांगतो. आमचे गुरुजी, मी ज्यांच्याकडे शिकायला होतो वैकुंठ गुरुरे बहु हरिभाऊ महाराज पाटील मुमुक्ष पाठशाळा, त्यांच्याकडे आम्ही अभ्यासाला होतो. त्यांना आम्ही प्रेमाने भाऊ म्हणायचो. ते असं म्हणायचे, ते फार गमतीने बोलायचे पाठामध्ये. येणे तुटती बंधने म्हणजे भगवंताच्या नावाने बंधन तुटती. ते गमतीने असं म्हणायचे, बंधने असती तर तुटती, नसती तर कशाने तुटती असं म्हणायचे. बंधन असावं आणि मग तुटावं. बंधनच नसेल तर कसं तुटावं महाराज? मी आपल्या सगळ्या मिथीकरांना एक साधा प्रश्न विचारतो. ज्याला बांधलंय त्याला सोडावं का ज्याला बांधलंच नाही त्याला सोडावं? साधा प्रश्न आहे माझा. बांधलेलं असेल तर सोडावं, बांधलंच नाही आणि सोडा म्हणायला लागला, त्याला काय अर्थ आहे का? कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही मुक्त झाले का? महाराजांनी सांगितलं, वेड्या कोणाला विचारतोस? म्हटले तुम्हाला. महाराज म्हटले, ज्याला बंधन आहे त्याला जाऊन विचार. मुक्त कासा या म्हणावे, बंधन ते नाही ठावे. अरे आम्हाला बंधनच नाही तर मुक्त झालो म्हणायचा विषयच येत नाही. तुम्हाला एक सांग, तुम्ही मुक्त झालो असं म्हटला तरी अडचण आहे आणि मुक्त झालो नाही असं म्हटला तरी अडचण आहे. थोडं बारीक आहे का? मुक्त झालो असं म्हटलं की याच्यापूर्वी बंधनात होता आणि मुक्त झालो नाही म्हटलं की आता बंधनात आहे. काही काही प्रश्नाची उत्तरं तुम्ही हो म्हणून दिली तरी अडकता आणि नाही म्हणून दिली तरी अडकता. काही प्रश्न असे असतात तसं तुम्ही कसंही उत्तर द्यायचा प्रयत्न करा, अडकता. कोर्टामध्ये सर तपासणी आणि उलट तपासणी असते, त्याला चिप आणि क्रॉस असं म्हटलं जातं. ते वकील मंडळी आरोपीला सर तपासणीतले प्रश्न विचारले तर आरोपीला उत्तर द्यायचं अवघड नसतं. पण वकील जेव्हा क्रॉस घेतात त्याला उलट तपासणीचे प्रश्न म्हणतात, तर त्या आरोपीला उत्तर द्यायचं अवघड जातं. समजा एका वकिलाने आरोपीला विचारलं, तू तुझ्या बायकोला केव्हापासून मारायचं सोडून दिलं? मी कोर्टातलं सांगतोय, वकील असल्यामुळे मला तुमच्या गावात काय चाललंय अजिबात नाही, मी पंढरपूरला वकिली करतोय, इथं नाही. पण सहज विचारलं, त्यानं जर उत्तर दिलं 8 दिवसापासून, तर वकील लगेच म्हणतो याच्यापूर्वी मारत होता, हे सिद्ध झालं. म्हणजे त्याला कसंही उत्तर द्यायला गेला की अडकतो. कोर्टामध्ये असे काही प्रश्न असतात. तसं तुम्ही मुक्त झाले का या प्रश्नाचं उत्तर हो म्हटला तरी अडकताय आणि नाही म्हटला तरी अडकताय. म्हणून तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं, बंधन ते नाही ठावे, मुक्त कासा या म्हणाल. महाराज सांगतात, ज्याला बंधन आहे त्याला जाऊन विचार, आम्हाला बंधनच नाही. आता तरी माझा एक प्रश्न आहे, जर बंधनच नसेल तर तुकाराम महाराज या भंगामध्ये येणे तुटती बंधने असं कसं काय म्हणतात? बंधन तर नाही ना. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वेदांत सांगतो काय आपल्याला? विचारसागर आम्हाला असं सांगतो, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश या पंचकोशाच्या पलीकडे जे तत्व आहे ते आत्मतत्व आहे. ऐका, आत्मतत्वाचा विचार वेदांताने असा सांगितला. खरं तर आता हे 11 वाजता बरं नाही इतकं सांगणं, हे सगळं झोप लागण्याची शक्यता असते, पण मला त्याच्याशिवाय करमत नाही. माझा वेदांत हा आवडीचा विषय आहे. इथं महेश महाराज आहेत, त्यांना माहिती आहे माझा आवडीचा विषय, मला ते सांगितल्याशिवाय जमणार नाही. म्हणून थोडासा त्याला स्पर्श केला. या सगळ्या कोशाच्या पलीकडे जे आहे ते आत्मतत्व आहे. इथं बंधन नाहीये, पण मग तरी बंधने तुटती असं का म्हटलं? मी महाराजांचं एक प्रमाण देतो. तुकाराम महाराज सांगतात, खरं तर हा मुक्तच आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. जीव मुळातच मुक्त आहे पण बळच बद्ध झाला. सांगू जुन्या काळातलं एक उदाहरण. जुने कीर्तनकार सांगायचे, एखाद्या कुंभाराकडे संध्याकाळच्या वेळेला 5-50 गाढवं आली आणि मग त्या कुंभाराला प्रश्न पडायचा, एवढ्या गाढवाला बांधायला दोरी कुठून आणायची? मग तो कुंभार हुशार, त्यानं काही केलं, एक दोरीचा तुकडा घेतला आणि गाढवाच्या पायाला चिटकवला. बांधला नाही, चिटकवला. चिटकवल्याबरोबर त्या गाढवाला वाटलं बांधलं. रात्रभर उभा. कोण? गाढव. मी कुंभाराच्या गावातलं म्हणतोय, बाकीची फिरणारी गाढवं म्हणत नाही, फिरत राहतात.
ते रात्रभर उभा. ते झालं, सकाळच्या वेळेला येतो आणि ते कुंभार दोरीला सोडल्यासारखं करतो आणि सोडल्यासारखं करतो. हॅक केल्याबरोबर त्या गाढवाला वाटलं सोडलं, निघालं. मला मेथीकरांना प्रश्न विचारायचा आहे, बांधलंय का गाढवाला? बांधलंय का? नाही. सोडलं का? नाही. बांधलं का? नाही. बांधलंच नाही तर सोडायचा काय विषय? आता मला पुढलं सांगा. बांधलं नाही पण बांधलं असं वाटायला लागलं कुणाला? हा, ते बरं झालं तुम्ही उत्तर दिलं. मला हेच अपेक्षित होतं. खरं तर बांधलं नाही पण बांधलं असं वाटायला लागलं. आता थोडं पुढं पुढू बांधलं नसताना सुद्धा ज्यांना बांधलं वाटतं त्याचं नाव क्या बात आहे. आता तुम्ही हुशार आहे, माझ्या लक्षात आलं तुम्हाला हे लागतंय. बांधलं नाही पण बांधलं असं वाटायला लागलं. आता ऐका, कधी कधी आमच्याकडे महिनावारी येतात, यांना सगळ्यांना माहिती आहे आमच्याकडे महिनावारी. काही माणसं एवढी घाई करतात, येतात, पाया पडतात, निघतात. म्हटलं प्रदक्षिणा आहे, आता दिंडी आहे, करून जा. नाही महाराज, बरं कीर्तन करून जा. जमत नाही. मी त्यांना म्हटलं बरं फराळ तरी करून जा. तो म्हटलं नाही महाराज, तुम्हाला काय माहिती आहे मी किती बांधलोय? तुम्ही काय मोकळे? त्यानं मला मोकळं करून टाकलं एका वाक्यात. खरं तर जीव बांधा नसताना बांधा म्हणायला लागला की जी मायेमुळे निर्माण झालेली बद्धता आहे, ही बद्धता ज्यांनी निघून जाते त्याचं नाव आहे नाम. म्हणून येणे तुटती बंधने. विठाला पहिल्या चरणामध्ये भगवंताच्या नामाचं स्वरूप आहे, दुसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या नामाचा परिणाम आहे, आता तिसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या नामाची अनुभूती आहे. भावजाची गाठी त्यासी लाभ उठावठी. अभंगाचं तिसरं चरण महाराज सांगतात भावजाची गाठी त्यासी लाभ उठावठी. अभंगाच्या तिसऱ्या चरणातला पहिला शब्द आहे भाव. हे भाव म्हणजे काय? एक सांगतो ऐका. अंतःकरणातून वाहणारा निर्विकल्प प्रवाह त्याला म्हटलं जातं भाव. अंतःकरणामध्ये निर्माण झालेली शुद्ध प्रेमाची अवस्था त्याला म्हटलं जातं भाव. आता थोडं पुढे ऐका. हा भाव ज्या क्षणी अंतःकरणात आहे त्या क्षणी परमात्म्याचा साक्षात्कार आहे. वेगळा क्षण लागत. कितीतरी प्रमाण मी या संबंधाने देईन. मी आपल्याला एक साधं युक्तिवादाने उत्तर देतो. चुलीवर तापलेला तवा आहे आणि त्या तापलेल्या तव्यावर तुम्ही बोट ठेवलं आणि तासाभरानंतर पोळलं, शक्य आहे का? तापलेल्या तव्यावर तुम्ही ज्या क्षणी बोट ठेवता त्या क्षणी चटका बसतो. तसं अंतःकरणामध्ये ज्या क्षणी भाव निर्माण होतो त्या क्षणी परमात्म्याचा साक्षात्कार. ज्या क्षणी भाव, त्याच्या दुसरा क्षण लागत. साधं उदाहरण देतो. आपण सगळीजण गृहस्थी आहोत, म्हणजे संसारिक मंडळी. आपल्याकडे देवपूजा केली जाते. एका मनुष्याने देवपूजा करायला सुरुवात केली. त्याच्या देवघरामध्ये रामाची मूर्ती होती. रोज स्नान घालायचा, रोज वस्त्र नेसवायचा, नैवेद्य दाखवायचा, रोज. ऐका, खूप दिवस त्यानं पूजा केली पण एकदाही त्याला राम भेटले नाही. अहो जागृतीत जाऊ द्या, स्वप्नात त्याच्या कधी राम आले नाही. त्याला उगीच मनात एकदा शंका आली. एवढी वर्ष झालं मी रामाची पूजा करतोय, राम आपल्याला काही भेटत नाही. समजा रामाने जर ठरवलं एक वचनी एक पत्नी एक बाणी तसा एक भक्त, तर आपला नंबर कधी लागायचा? काय करायचं? एवढी रामाची पूजा करूनही राम भेटत नाही, काय करायचं? त्यांनी मनातल्या मनात विचार केला, एक काम करू, देवच बदलू. लोक कसं महाराज बदलतात का नाही म्हणतात ना, हे बदला महाराज असं म्हणतात ना, दुसरे महाराजांना म्हणतात तसं ते देवच बदलू म्हटलं. मग आता कोणता देव ठेकायचा? बाजारात गेला. ऐका, मूर्त्यांच्या दुकानात गेला. आता देव नवीन देव आणायचा ना, रामाची पूजा नाही, आता नवीन देवाची पूजा. बाजारात गेला, मूर्त्यांच्या दुकानामध्ये गेला, नेमकं समोर कृष्णाची मूर्ती दिसली. तो म्हटलं हे बरं आहे, हे कृष्णाची मूर्ती चांगली आहे. का? एकतर भागवतामध्ये असं सांगितलंय एक एक गोपी एक एक कृष्ण, म्हणजे अनेक गोपाळांना गोपिकांना या कृष्णाने दर्शन दिलंय, अनेकांना. एक भाग. आणि दुसरी गोष्ट, कृष्णाचं आणि आपलं जरा जुळत आहे. कृष्ण आपल्या जवळच आहे. सांगू का कसा? गोकुळामध्ये त्यांनी पुष्कळ चोऱ्या केल्या, आपणही एकही सप्ताह रिकामा सोडला नाही. त्या म्हटलं हे बरं आहे. त्याला काय केलं की देवघरात ती कृष्णाची मूर्ती घेतली, घरी आला, देवघरातली रामाची मूर्ती उचलली, जरा बारीक आहे का, खाली ठेवली, कृष्णाची मूर्ती वर ठेवली.
आता देवघरात कोणाची मूर्ती आहे? कृष्णाची. रामाची मूर्ती खाली आहे. पुन्हा स्नान घालणं, वस्त्र नेसवणं चालू झालं कृष्णाला. दही दुधाचा अभिषेक झाला, वस्त्र नेसवले. पूजेमध्ये अत्तर देवाला लावायचं असा एक नियम आहे. त्याला सुगंधी द्रव्य आपण म्हणतो. देवाला अत्तर लावलं जातं. पालखी सोहळ्यामध्ये माऊलींच्या तुकोबारांच्या पादुकांना किती सुगंध येतो पहा. नियम आहे आपल्याकडं. त्यानं ते अत्तर घेतलं आणि कृष्णमूर्तीला लावायला लागला. एवढा सगळ्या त्या खोलीमध्ये सुगंध आला. त्याला वाटायला लागलं या अत्तराचा वास घेण्याचा अधिकार कोणाला? मला, कारण मी भक्त. आणि दुसरा कोणाला? त्या कृष्णाला, कारण कृष्ण देव आहे. एकतर मी आधी वास घेतला पाहिजे, एकतर देवाने वास घेतला पाहिजे कृष्णाने. या रामाचं काय काम आहे म्हटलं. राम मूर्ती खाली होती ना. 2 कापसाचे गोळे घेतले राममूर्तीच्या नाकात घातले. वास घेऊन ये. जरा पुढे ऐका. असे कापसाचे गोळे नाकात घातल्याबरोबर प्रभू रामचंद्र प्रगट झाले. एकदम प्रगट झाले. कोदंडधारी धनुष्यबाण धारण केलेले राम साक्षात समोर आले. हा घाबरला. तो म्हणायला लागला, रामा मी एवढी वर्ष पूजा केली, माझ्या स्वप्नात तुम्ही आला नाही. आज मी तुमचा तिरस्कार करतो, पण माझ्या समोर ताबडतोब हजर झालात, असं कसं काय? रामप्रभूंनी एकच उत्तर दिलं, एवढी वर्ष माझी पूजा केली, पण राम मूर्ती म्हणून पूजा केली. आज तुझ्या मनामध्ये राम हा देव आहे हा भाव निर्माण झाला. ज्या क्षणी भाव त्या क्षणी माझी प्राप्ती. विठ्ठल भाव ज्याची गाठी त्यासी लाभ उठा उठी. किती गोष्टी झाल्या? 3. भगवंताच्या नामाचं स्वरूप पहिलं चरण सत्य साच खरे बरे नाम विठोबाचे. भगवंताच्या नामाचा परिणाम दुसरं चरण विनी तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेणे. भगवंताच्या नामाची अनुभूती तिसरं चरण भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. आता एकच महत्वाचा प्रश्न राहिला, नाम घेणाऱ्या नामधारकाचं सामर्थ्य काय? अभंगाचं शेवट. तुका मने भोळा भोळा तुका मने भोळा भोळा
अभंगाच्या शेवटच्या चरणातील महाराजांची भाष्याचे नामधारकाचं सामर्थ्य काय? भोळा आणि जिंकू जाणे आणि काळा. मला कधी कधी गाथ्यांचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. भोळा म्हणायचं आणि पुन्हा जिंकू जाणे म्हणायचं. हे भोळा आणि जिंकू जाणे कसं शक्य आहे? बघा गमतीने बोलू. जो भोळा असतो तो जिंकत नसतो, जो जिंकत असतो तो भोळा नसतो. बरं, अलीकडल्या काळात भोळा कुणाला म्हणायचं बापू फार मोठा प्रश्नच आहे. कारण आपण ज्याला म्हणतो भोळा, बहुतेक त्याचाच पैशावर डोळा अशी. त्यामुळे भोळा हा शब्द आणायचा कुठून? आता भोळा शब्दाचा अर्थ काय? मी दोन प्रमाण देतो. ऐका, एक ज्ञानेश्वरीतली ओवी देतो आणि एक तुकोबारांचं प्रमाण देतो. तुकोबारांनी असं सांगितलंय, तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. आता दुसरं ऐका, ज्ञानेश्वरी आम्हाला असं सांगते, तरी शरीर भावना असत इंद्रिय विषयी विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. ज्ञानोबा सांगतात, शरीर भाव नासती इंद्रिय विषयी विसरती. शरीर भाव नासती या शब्दाचा अर्थ आहे शरीराची आसक्ती संपून जाणं. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव या भूमिकेमध्ये येणं, किंवा देह नव्हे मी हे सरे उरलावरे विठ्ठल अशी देह आसक्ती रहित होणारी जी स्थिती आहे त्याला खरं भोळं म्हणा. आणि हे भोळेपणाची अवस्था ज्यांच्याकडे आहे, जिंकू जाणे कलिकाळा. हा एक विचार. आता थोडं पुढं बोलतो. हे कलिकाळाला जिंकणं मी साधारण दोन अर्थ सांगतो आणि हे दोन नाही पटले तर तिसरा अर्थ सांगतो. दोन्ही अर्थ जरा बारीक आहे का. कलिकाळ या शब्दाचा अर्थ आहे मृत्यू. जिंकणं कलिकाळाला म्हणजे मृत्यूला जिंकणं कसं शक्य आहे? मृत्यूला जिंकणं म्हणजे तरी नेमकं काय आहे? याचा एक अर्थ असा करता येईल, जन्म मृत्यूच्या पलीकडे पोहोचणं याला म्हणा जिंकू जाणे कलिकाळ. आता जन्मही नाहीये आणि आता मरणही नाहीये, त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. आता येणंही नाहीये आणि जाणंही नाहीये, आम्ही येण्या जाण्याच्या पलीकडे पोहोचलो याला म्हणा जिंकू जाणे कलिकाळा. एक अर्थ हा नाही पटला. आता दुसरा अर्थ घ्या. दुसरा अर्थ असा आहे, येणं जाणं हातात येणं याला म्हणा जिंकू जाणे कलिकाळा. जेव्हा पाहिजे तेव्हा येऊ शकतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा जाऊ शकतात याला म्हणा जिंकू जाणे कलिकाळा. ज्ञानोबांना वाटलं अवताराला यावं, आले. ज्ञानोबांना वाटलं वयाच्या 22व्या वर्षी समाधी घ्यायची, निघाले. तुकाराम महाराजांना वाटलं वयाच्या 42व्या वर्षी सदैव वैकुंठाला जायचं, निघाले. नामदारांना वाटलं वयाच्या 80व्या वर्षी एकटं नाही 14 लोकांना घेऊन एकत्रित समाधी घ्यायची, निघाले. कोणी अडवलं का? येणं जाणं हातात आहे त्याला म्हणा जिंकू जाणे कलिकाळा, किंवा येण्या जाण्याच्या पलीकडे जाणं त्याला म्हणा जिंकू जाणे कलिकाळा. आणि हे दोन्ही अर्थ नाही कळाले तर एक तिसरा अर्थ सांगतो, कैमुतिक न्यायाने. ऐका जरा बाजू. मला सांगा, संतांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर जर मेलेला माणूस जिवंत होत असेल तर ते स्वतः जिंकू जाणे कलिकाळा याच्यात का जाणार नाही? कैमुतिक न्यायाने उत्तर पडतंय का? बघा, मी तुम्हाला उदाहरण देतो. सच्चिदानंद बाबा गेले, ज्ञानोबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. मेलेले सच्चिदानंद बाबा पुन्हा जिवंत होतात, मेले माणूस मग जर त्यांनी हात ठेवल्यानंतर मृत्यू आलेला मनुष्य पुन्हा जिवंत होत असेल तर मग ते स्वतः मृत्यूला जिंकलं असं का होणार नाही? दुसरा इतिहास सांगतो. मी ज्या परंपरेत आहे, मानकोजी बोधले महाराज नाव कुठं ऐकून असाल, वाचून असाल. एरवी मराठवाड्यामध्ये अनेकांना बोधले महाराज हे नाव अनेकांच्या कानावर आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समकालीन असलेली परंपरा. जवळजवळ 350 वर्षाचा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आमच्याकडे धामणगावला, बार्शी तालुक्यात तुळजापूरच्या पायथ्याला आमच्या गावामध्ये अशी आमच्याकडे आख्यायिका आहे की तुकाराम महाराजांच्या हस्ते मानकोजी महाराजांनी पांडुरंगाची स्थापना केली, मूर्ती स्थापना, अशी आख्यायिका. आणि म्हणून मोठा इतिहास. मानकोजी बोधले महाराजांच्या जीवनचरित्रात एक उदाहरण आहे आमच्या मूळ पुरुषांच्या. त्यांचं एकादशीला कीर्तन असायचं धामणगावला. आज जसं मेथीमध्ये कीर्तन म्हटलं की आजूबाजूच्या 4-5 गावची मंडळी इथं आली, तसं धामणगावामध्ये कीर्तन म्हटलं की आजूबाजूची लोक कीर्तनाला यायची. त्याच्यात एक रायरास नावाचं गाव आहे जवळ, तिथून काही मंडळी कीर्तनाला निघाली. त्याच्यात एक रखमाजी पाटील नावाचा मनुष्य होता. तो रस्त्यामध्येच त्याला साप चावला आणि तो जागेवर गेला. दोघा तिघांनी विचारलं, अरे हा रखमाजी मेला म्हटले, याला काय करायचं? दोघं तिघं म्हटले घरी घेऊन चला. दुसरे दोघं तिघं म्हटले नाही नाही, घरची लोक म्हणतील कीर्तनाला घेऊन गेला तर मारून आणलं, मग काय करायचं? त्याच्यात दोघं तिघं हुशार होते. ते म्हटले एक काम करा, हा रखमाजी पाटील मेलाय ना, हो, याला असंच उचला, मानकोजी बोधले महाराजांच्या कीर्तनात घेऊन बसवा. उद्या जर काही बरं वाईट झालं सरळ महाराजावर ढोकलू म्हटले, त्यात काही एवढं आहे.
अलीकडल्या काळात महाराजांवर ढकलण्याचा कार्यक्रम जास्त आहे आता. आणि मानकोजी महाराजांच्या कीर्तनात त्या रखमाजी पाटलाला ठेवलं. महाराजांचं कीर्तन अगदी आनंदात सुरू होतं. लागून या पाया विनोवितो तुम्हा करे टाळी बोला मुखीना. सगळ्यांनी नामस्मरण घ्या असं महाराज सांगत होते, टाळी वाजवा असं सांगत होते. दोघं तिघं उभा राहिले, म्हणायला लागले मानकोजी महाराज अहो रखमाजी काही देवाचं नाव घेत नाहीये. महाराज सांगतात झोपला असं, उठवा. एक जण म्हटला नाही नाही महाराज उठत नाही, बोलत नाही, बघत नाही, करत नाही, काहीच करत नाही. दुसरा म्हटला महाराज मगापर्यंत बरा होता, तुमच्याच कीर्तनात असं झाले. मानकोजी महाराजांना कळेल. मानकोजी बोधले महाराज चालू कीर्तनामध्ये त्या रखमाजीच्या जवळ गेले. ऐका, त्या रखमाजीच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या रखमाजीला म्हणायला लागले अरे रखमाजी असं कीर्तनात कुठं झोपायचं असतं का. उठ म्हटल्याबरोबर मेलेला रखमाजी पाटील कीर्तनात टाळ्या वाजवायला लागला, भजन करायला लागला, नामस्मरण करायला लागला. पण मला आपल्याला विचारायचं आहे, जर मेलेला रखमाजी पाटील संतांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर जर जिवंत होत असेल तर मग ते स्वतः जिंको जाणे कळी काळा याच्यात काय येणार नाही. त्यामुळे तुका म्हणे गोळा जिंकू जाणे कळी काळा, कळी काळाला जिंक. आता थोडं गमतीचं वाक्य आहे. संतांनी डोक्यावर हात ठेवला की मेलेला मनुष्य जिवंत होतो. आम्ही डोक्यावर हात ठेवला की जिवंत असलेला मरतो, विचारच करत नाही. याचं कारण काय, आमच्या हातात तेवढी ताकद नाही. एक काम करा, घरी जा, एक अभंग आवर्जून गाथा ओढून पहा. गेही गेही माझी वाची गोड नाम विठोबाची, एवढा अभंग वाचा. आणि या अभंगाप्रमाणे सर्विंद्रिय आपली जर भगवंताच्या नामाने रत झालेली असतील तर आपला परमार्थ योग्य दिशेने चाललाय. त्यामुळे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. मला वाटतं या अभंगामध्ये पहिलं चरण भगवंताच्या नामाचं स्वरूप आहे, दुसरं चरण भगवंताच्या नामाचा परिणाम आहे, तिसरं चरण भगवंताच्या नामाची अनुभूती आहे आणि चौथं चरण भगवंताचं नाम घेणाऱ्या नामधारकाचं सामर्थ्य. ज्ञानेश्वर तुटते बंधने उभय लोके कीर्ती जिनी. या अभंगाचा जेवढा काही विचार माझ्या अल्पमतीने अल्पवेळेमध्ये करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. पवित्र भूमी असणाऱ्या या मेथीमध्ये गेली 100 वर्ष झालं सातत्याने या ठिकाणी उत्सव संपन्न होतोय. हा शताब्दी महोत्सव म्हणून भव्य आणि दिव्यतेने या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. माझे अत्यंत परममित्र हरिभक्तीपरायण जीवलग नामदेव महाराज दबडे यांच्या मुखातून आपण रामकथा या ठिकाणी श्रवण करत आहात. मला दुपारीच त्यांचा फोन येऊन गेला. म्हणजे अशा एका अनेक मंडळी पुढे येणार आहेत, मागे येऊन गेलेली आहेत. 100 वर्ष झालं सातत्याने या ठिकाणी उत्सव होत असेल आणि शताब्दी महोत्सव आपण सगळेजण करत असाल. सगळीच अत्यंत संप्रदायामध्ये काम करणारी मंडळी, कृष्ण महाराज असतील, उद्धव बाबू असतील, अभिमन्यू महाराज, हनुमान महाराज, ही सगळी मंडळी, पाठीमागची मंडळी, ही सगळी संप्रदायाची सेवा करणारी मंडळी इथं उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने माझ्या माहितीप्रमाणे शशिकांत भाऊंनी आम्हाला 1.5 वर्षापूर्वी तारीख दिली. ही 1.5 वर्षापूर्वी म्हणजे आणखीन आमच्याकडे नवीन डायऱ्या यायच्या होत्या तेव्हा तारीख दिली. मी 1.5 वर्षापूर्वी तारीख येते. मला घरातले नाही कारण 1.5 वर्षानंतरची तारीख. मी म्हटलं तोपर्यंत तरी नक्की आहे त्या तारीख. बाकी पुढलं काय काय असं ना म्हटलं. शताब्दी मला शशिकांत भाऊ म्हणजे शताब्दी महोत्सव आहे तर मला यावंच लागेल, घ्यावं लागेल. मला गावही फारसं माहीत नव्हतं पण आम्ही अत्यंत जीवलग सगळी ही परिचयाची मंडळी आहेत. त्यामुळे असो पण गेली 1.5 वर्ष झालं तुम्ही नियोजन करणारी मंडळी आहात. त्यामुळे आपल्याकडून या उत्सवाचं आयोजन अशाच पद्धतीने उत्सव आपल्याकडून संपन्न होत राहावे एवढी भावना व्यक्त करतो. पुनश्च एकदा ही सेवा भगवत चरणी नावाराय तुकोबारांच्या चरणी मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आमच्या परंपरेच्या नियमाप्रमाणे मानकोजी मुद्रात हे एक अर्ध्या मिनिटामध्ये भजन होईल आणि नंतर संयोजक जसं सांगतील तशी कीर्तनाची सांगता या मानकोजी मुद्रा
चंद्रभागेष्टा विठ्ठल रखमाय मागणे तुझ प्रत्याय या संतास निर्वेद तुझी काही तुका मने आता उदार या संतास निर्वेद उद्या ठीक 8:30 वाजता श्रीहरी भक्तपरायण वेदांताचार्य चैतन्य महाराज देगलूरकर यांची सुसराव्याशी कीर्तन सेवा होणार आहे.